हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आजचा विषय आहे मराठी. आज येथे आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा पाठ बँक भेट यावरील प्रश्नोत्तरे. मुलांनो, नेहमीच पाठ व्यवस्थित वाचा, त्यामुळे तुम्हाला पाठ समजेल व प्रश्नोत्तरे सोडवायला मदत पण होईल. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, बँकेत चालणारे पैशाचे कोणतेही दोन व्यवहार सांगा. उत्तर आहे, बँकेत चालणारे पैशाचे व्यवहार. 1. बँकेतील आपल्या बचत खात्यातून आपण पैशाची देवाणघेवाण करू शकतो. 2. भविष्य निर्वाह निधी, फिक्स डिपॉझिट, विकासपत्रे यासारख्या माध्यमातून आपण एक रकमी पैसे साठवून काही काळानंतर काही व्याजासह हे पैसे मिळवू शकतो. दुसरा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. लवकर, उशिरा, सुरक्षित, असुरक्षित, सोपे, अवघड, सुविधा, असुविधा. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. पहिलं वाक्य आहे, आपण केलेली पैशाची टिंब सुरक्षित राहण्याची ती जागा. उत्तर आहे, बचत. आपण केलेली पैशाची बचत सुरक्षित राहण्याची ती जागा. दुसरं वाक्य, बँकेमध्ये आपले टिंब उघडून त्यात आपले पैसे जमा करता येतात. उत्तर आहे, खाते. बँकेमध्ये आपले खाते उघडून त्यात आपले पैसे जमा करता येतात. तिसरं वाक्य, तुमच्या बचतीनुसार तुमच्या खात्यामध्ये टिंब जमा होते. उत्तर आहे, व्याज. तुमच्या बचतीनुसार तुमच्या खात्यामध्ये व्याज जमा होते. आता सर्व उत्तरे पुन्हा एकदा पाहूया. पहिलं वाक्य, आपण केलेली पैशाची बचत सुरक्षित राहण्याची ती जागा. दुसरं वाक्य, बँकेमध्ये आपले खाते उघडून त्यात आपले पैसे जमा करता येतात. तिसरं वाक्य, तुमच्या बचतीनुसार तुमच्या खात्यामध्ये व्याज जमा होते. पुढचा प्रश्न आहे, कोण ते लिहा. 1. आकाशला शाळेत सोडणारे. उत्तर, आकाशचे बाबा. 2. पैशाची बचत सुरक्षित राहण्याची जागा. उत्तर, बँक. 3. कशाद्वारे पैशाचे व्यवहार करू शकतो. उत्तर, चेक. 4. तात्काळ खात्यातून पैसे काढता येणारी जागा. उत्तर, ATM. ही सर्व उत्तरे पुन्हा एकदा पाहूया. आकाशला शाळेत सोडणारे, आकाशचे बाबा. पैशाची बचत सुरक्षित राहण्याची जागा, बँक. कशाद्वारे पैशाचे व्यवहार करू शकतो, चेक. तात्काळ खात्यातून पैसे काढता येणारी जागा, ATM. तर मुलांनो, आता इथे आपण पाहिली बँक भेट या पाठावरील प्रश्नोत्तरे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.